आपण बोललो ना जीप काळी आहे माझ्याकडनं त्या अशा चुका नेहमी होत असतात. खुर्ची बिर्ची लावून आणि प्रॉपर फोटोशूट होणार आहे. माझी कोऑपरेटिंग रील स्टार दाखवतो. आहेत काम धंदे की नाही ए तुलसी फक्त रील्स काम कोण करणार. एका दगडीमध्ये दोन पक्षी कसे मारायचे मी तुम्हाला आज शिकवतो. हा बघा दोन मांजरी. सो हॅलो वेलकम नमस्कार आणि जोहार गाईज. स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये थोडीशी हेअरस्टाईल माझी अलग आहे कारण आता चांगलं केलं आहे. आजच्या ब्लॉग बनवण्याचं कारण असं आहे की आज जरा लवकर चाललो आहे जॉबला वगैरे, तर मेडिकलला लवकर चाललो आहे. आज मेडिकलला भरपूर असं काम आहे आणि असं थोडंसं आज आहे टाईमपास पण आहे. तर विचार केला आज मस्त ब्लॉग वगैरे शूट करू तुमच्यासाठी. आणि बरेच जण विचारतात कुठे जॉबला आहे, कुठे काय काम कसं करतो, काय मेडिकलचं काम कसं असतं, हे ते सगळ्या गोष्टी आहेत. तर आज तेच म्हटलं दाखवू यांना पण की जॉबला वगैरे कुठे आहे. एक्झॅक्ट लोकेशन नाही दाखवणार, फक्त मेडिकलच्या आतमधलं वगैरे सगळं दाखवणार. तर तुमच्यासोबत म्हटलं शेअर करू. आणि मेडिकलला आज भरपूर कामं वगैरे आहेत, स्टॉक वगैरे चेक करायचं आहे. तर मॅडमने सकाळीच बोलवलेलं आहे. मला बोलवलं होतं 10 वाजता आणि आताचा टाईम बघाल तर वाजलेले आहेत 11:15, 45 मिनिटं लेट. तर आजच्या व्हिडिओमध्ये हे दाखवणार आहे तुम्हाला की कसं आपलं मेडिकलचं काय वर्क वगैरे कसं आहे आणि मेडिकलमध्ये जे काय कामं आहेत आणि पूर्ण दिवसभराचा मेडिकलचा शेड्यूल जो काय तो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मेडिकलमधले सगळं स्टाफ वगैरे सगळं तुम्हाला दाखवतो, सगळे असे इंट्रोड्यूस वगैरे करतो आणि मेडिकलमध्ये सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते तुमच्यासोबत आज शेअर करतो. तर गाडी मागे झाकून ठेवलेली आहे, फटाफट गाडीवरती बसूया आणि निघूया. काल पाऊस आलेला आहे, थोडंसं पावसाचं वातावरण. आणि इकडे मागे बघा आमच्या हॉस्टेलचे काका क्लिनिंग वगैरे करतायत. बाकी काय नाही, चला मेडिकलला जाऊ. तर गाईज इकडं काल पाऊस पडलेला आहे जोरातच. रात्री पाऊस आलेला होता वाटतं आणि आता जवळच पोहोचलो मी. आता मेडिकल जवळ पोहोचेन थोड्या वेळात. तर गाईज मेडिकलला पोहोचलो आहे मी आणि आतमध्ये मॅडम आहेत. आणि आता मॅडम मला 2 शिव्या घालतील, 2 गोठे ऐकवतील कारण मी लेट झालो ऑलरेडी त्याच्यामुळं. बाकी काय नाही, मॅडम हे चांगले आहेत आमचे. आणि हे आमचे मेडिकलचे लोकेशन, गाडी बिडी एकदम इथे जवळच ठेवलेले आहे. आता कामावर लागायला लागेल. तर मित्रांनो आता मेडिकलमध्ये येऊन आणि बसलो मी थोडासा, जसं नेहमी बसतो. येऊन आलं की मी थोडा 15 मिनटं बसतो, म्हणजे तिथून झोपून उठतो, फ्रेश होतो आणि इथे येऊन परत 15 मिनटं बसतो, नंतर मग काम करतो. आता थोड्या वेळ बसतो, मॅडम काम करतील त्यांचं. मग आम्ही एकदम हेवी काम चालू करणार आहेत. मी तुम्हाला दाखवतो. हे आमचं मेडिकल आहे सगळं. आणि हे सगळं म्हणजे कसं कॉस्मेटिक आहे ह्याच्यामध्ये इथे सगळं. आणि सौंदर्य प्रसाधने पण औषधी, बरोबर ना मॅडम. मेडिकेटेड कॉस्मेटिक्स म्हणजे असं कोणाला असं मागू नका मला माझ्याकडे शॅम्पो बिवपो सनस्क्रीन. हा गोरं बिर मी एवढा गोरं का झालोय कारण मी सनस्क्रीन लावतो आणि शॅम्पू पण लावायचे आता मला, म्हणजे केस चांगले होतील माझे. तर ते सगळं आहे मेडिकेटेड. आणि शॅम्पू आणि कंडिशनर आहेत, सिरम आहेत, बॉडी वॉश आहेत. काही गोष्टी तर मला माहिती पण नव्हत्या, अशा इथं माहिती पडल्या. तर असं आहे. तर इथं हे सगळं आहे. बाकी सर्जिकल पण आहे. आमच्या इथे मॅडम आणि सर असतात, ते एक सर्जन सर आहेत आणि कॉस्मेटिक्सच्या मॅडम आहेत, डर्मॅटॉलॉजिस्ट. तर असं आहे. ए इकडे मस्कर. आणि तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, इकडे आतमध्ये इकडे ना पालघरच्या पोरी आहेत आपल्याकडे. ह्या बघा, ही पालघरची आहे. हिला कोणी ओळखतं का? तुमच्याकडे लोक बघतील तर. अरे काय काय आतमध्ये ना. अरे सकाळी सकाळी बॉटल पिते ही. आमच्याकडे क्वार्टर आहे भेटत, मधुशालामध्ये जा. सकाळी सकाळी तुम्हाला एक पाण्याची बॉटल देतो आणि जा फ्रीज मधून घे ना. मग सेल्फ सर्व्हिस. ह्यांना नळा म्हणजे फिल्टरचे पाणी भरून प्यायला कंटाळा येतो म्हणून हे आमच्याकडनं रोज बिस्लरी विकत घेऊन पितात. पैशावाल्या पोरे आहेत. आणि आम्ही घरून पाण्याच्या बाटल्या भरून घेऊन येतो. दाखवा पाण्याच्या बॉटल दाखवा. एवढ्या मोठ्या पाण्याच्या बॉटल्या आम्ही घरून घेऊन येतो आणि ह्या रोज विकत पितात पाणी. भाई रिचनेस आम्हाला बघून आम्हाला सगळं वाईट वाटतं. गरीब फील होतं की का आम्ही म्हणजे पाणी भरून का आम्ही आणतो. कधी कधी ना आणलं तर 5 रुपये 10 रुपये खर्च करायला माल तर काय होतं. त्याचं वाटतं अर्धा पगार गेला पाण्यासाठी. तर आता थोड्यात आपण काम चालू करूया, मग तुम्हाला मी दाखवतो. बाकी हॉस्पिटलमध्ये दाखवतो. पोरी वगैरे आहेत आपल्या पालघरच्या पोरी आहेत, तर त्यांच्याशिवाय तुम्हाला इंट्रोड्यूस वगैरे करतो. तर मित्रांनो तुम्हाला आता माझी कोऑपरेटिंग रील स्टार दाखवतो, जी तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितली असाल.
तर ही आहे तुलसी, उलट्या साईडला बसलो. ही आहे आमची तुलसी सिस्टर. हाय का? हाय. पहिले सांग माझ्या चॅनल सबस्क्राईब केलेला आहे का नाही? केला आहे. घंटा पण घंटा वाजवली, मंदिरात वाजवला तुला, माझ्या चॅनलची घंटा वाजवून ठेवायची. आणि इकडे आपले अपर्णा मॅडम आहेत जे तुम्हाला मी मगाशीच दाखवलंय. आणि दार्जिलिंग फिक्स झाला. और आपको बताते हुए खुशी हो रही है की आमचे दोन जे अपर्णा मॅडम आणि हे तुलसी सिस्टर आहेत ना, दार्जिलिंग जा रहे हैं दोस्तों. आणि ह्याचे तिकीट गाडी नंबर का 1552 आणि अपर्णा मॅडमचे रोज स्टेटस बघून बघून अर्ध दार्जिलिंगचं दर्शन मी इथेच केलेलं आहे आता. तर आता अपर्णा मॅडमच्या चेहऱ्यावरची खुशी 2 दिवसाआधी ह्यांचे तिकीट वेटिंग लिस्ट लावते. 2 दिवस अपर्णा मॅडम कामावर नाही आले त्या टेन्शन मध्ये. अरे तिकीट कन्फर्म. फेस बघा कैसा चमक रहा है, देखो हे देखो. आमच्या गावात खरंच चमकते बाबू, जबरदस्त जबरदस्त. हिच्या अजून जास्त वेटिंग लिस्ट ला वाटतं, हिच्या कमी चमकतंय. हिचं कन्फर्म होत आलंय म्हणून हिचं चांगलं चमकतंय. आणि तिकडे एक जण तळमळतोय, त्याचे फोटोशूट करायचे आहे. तर आता ह्याच्या मग फोटोशूट करू. ठीक आहे ठीक आहे. आता हा चाललाय कुठे? नंदुरबार, माथेरान. नाही कुठे चाललो? माथेरान. ठीक आहे चालेल चला. हा सिरियसली मला बोललेले पण आपल्याला काम होतं ना. आता बघा प्रॉपर खुर्ची बिर्ची लावून आणि प्रॉपर फोटोशूट होणार आहे भाई. पुढं बसा पुढं बसा. आता मी जरा फोटोशूट करतो. चांगला फोटो आला तर इथे लावीन तुमच्या समोर दाखवायला. तर गाईज तुम्हाला एक महत्वाचा संदेश देऊ इच्छितो मी की कधी कधी जास्त काम केलेलं पण अंगास येतं. त्याचं कारण असं की आमच्याकडे चेकबुक संपलंय सगळं. तर ह्या चेकमध्ये 5 चेक होते शिल्लक आणि एक पार्टीला चेक द्यायचा होता. आणि त्याच्या आधीच्या चेकबुकमध्ये 2 चेक शिल्लक होते. मॅडम मला सांगून गेलेल्या की आज सगळे चेक बनवून ठेव. तर मी ह्याच्यातले सगळे चेक भरले. आणि एक्स्ट्रा कामाच्या नादात दुसरं जे चेकबुक होते त्याच्यातले 2 शिल्लक होते तेही भरून टाकले. आणि सीन असा झाला की मी सगळे चेकबुक भरले आणि तो आज पार्टी चेक घ्यायला आली तर त्याचा चेक मी चुकवलेला होता. तर मॅडम विचारतात दुसऱ्या चेकबुक मध्ये 2 चेक शिल्लक आहेत त्याच्यात न देऊ. पण मी एक्स्ट्रा वर्कच्या नादात ते 2 चेक पण भरलेले. पार्टीला पेमेंटच देता नाही आलं. आता विचार करतो की 2 चेक नसते भरले तर त्याला पेमेंट भेटलं असतं. म्हणून कधी कधी जरा स्मार्ट वर्क बी काम का नाही होता. पण ते पण लक्षात ठेवा एक गोष्ट की कधी जरा विचार करून काम बिम करा. माझ्याकडनं त्या अशा चुका नेहमी होत असतात. आमच्या मॅडम आहेत म्हणून ठीक आहे. बाकी तुमचे सिनियर जर माझ्या सिनियर सारखे नसले तर तुम्हाला जागेवर तुमच्या कानातनं रक्त आलं असतं. पण माझं नशीब का मॅडम घेतात मला समजून, चांगला आहेत मॅडम. पण म्हणतात ना की जास्त तारीफ नसते करायची, नजर लागते आपल्या. म्हणून मी जास्त तुम्हाला काही सांगणार नाही या गोष्टीबद्दल. आता आपल्याला काम आज असं आहे की आपल्याला हा जो पूर्ण स्टॉक आहे आमच्या फार्मसी मधला तो ह्या कम्प्युटर सोबत मॅच करायचा आहे. आता आपण तो स्टॉक मॅच करूया प्रॉपर आणि बघूया की काय कमी जास्त आहे ते सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे आम्ही. तर तुम्हाला फार्मसीमध्ये कोणी फार्मसी करणार असेल तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. आपल्या गावाकडे असं सिस्टम काय नसतं, म्हणजे कम्प्युटर काही यूज नाही करत. त्याच्यामुळं आडझोड काही द्या कधीही कसंही लिहा असं असते. पण कसं सिटी ठिकाणी जर तुम्ही काम करायला आले तर तुम्हाला प्रॉपर सॉफ्टवेअर यूज करता आलं पाहिजे. स्टॉक क्रॉस चेक करायचा स्टॉक बरोबर आहे का नाही ते. आम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो स्टॉक बरोबर आहे पण आम्हाला क्रॉस चेक करायचा असतो. कारण कसं दाखवायला लागतं ना सगळा डाटा, म्हणजे मंथ टू मंथ की आपल्याकडे बरोबर आहे का नाही, स्टॉक सगळं मॅच होतंय का नाही असं. त्यासाठी बाकी काही विषय नाही. तर असं असते सिटीमध्ये जर तुम्ही आले तर मुंबई ठिकाणी सारख्या मोठ्या शहरामध्ये आले तर काम असं करावं लागतंय फार्मसीचं. बाकी आपल्याकडे काय नाही, आपल्याकडे काय नुसत्या गोळ्या द्यायच्या, 2 प्रिस्क्रिप्शन येतात त्याच्यातून द्यायच्या, सर्दी खोकला ताप. इकडे जरा वेगळं असते. सो चलो आता कामाला चालू करू आपण. काहीच आपल्याकडे लिस्ट आलेली आहे. तर आपल्याकडे लिस्ट आलेली आहे आणि आता ए पासून स्टार्ट करू आपण. अल्फाबेट ए. अल्फाबेटिकली आपण इथे मेडिसिन लावलेले आहेत. तर मग ए वाईज ABCDEFG आणि झेड पर्यंत. पहिला मेडिसिन स्टॉक चेक करू टॅबलेटचा. त्याच्यानंतर मग वरचं सगळं घेऊ. लिस्टमध्ये बघून इथे किती आहेत, लिस्टमध्ये किती आहेत. कम्प्युटरचा स्टॉक आहे आणि हा
फिजिकल स्टॉक आहे. तर इथे कम्प्युटरमध्ये किती आहे ते सगळं आपल्या लिस्टमध्ये आहे. तर गाईज मी स्टार्ट केलेला होता 12:15 एवढं मेडिसिन एक ड्रॉवर. तर आता वाजल्यात एक वाजायला अजून 10 मिनिटं म्हणजे 40 मिनिटं एक एवढा चेक करायला झाला. आणि ही लिस्ट आहे 35 पानांची. ही लिस्टची तुम्ही बघताय 35 पानांची आहे. आणि हे एवढं सगळं मोठं फार्मसी 35 पान आहे. ते टोटल प्रॉडक्ट्स 1839 प्रॉडक्ट आहेत टोटल सगळे चेक करायचे आहे. तर भाई एक दिवसात तर होणार नाही. तर आता बघू अजून आजच्या दिवसात किती स्टॉक कम्प्लीट होतो ना ते तुम्हाला मग दाखवतो मी. आणि बघूया अजून पुढच्या दिवसासाठी किती राहतो ते. ए तुलसी झूम करतो थांब. हा बघा 2 मांजरी अशाच असतात. झालं ओ काय हो याला काय आहेत काम धंदे. तुम्ही तुमचं काम काम झाल्याशिवाय सोडायचं नाही. ह्यांच्या होऊ द्या मग आपण बोलू. कारण की हॉस्पिटल आहे मेडिकल आहे. जरा डोक्यात घेऊन काम करा. अच्छा हमको सिखा रिया है. असं बघा लोक तुम्हाला बोलतील मित्रांनो पण तुम्ही तुमचं काम करायचं. ठीक आहे. आपल्या मागे बोलणारे भरपूर असतील. हे मोटिवेशन आहे आपल्यासाठी. भुला कर जिया तो क्या जिया, तुझमें दम है तो उसे पाकर दिखा. ठीक आहे. मी तुम्हाला सांगतोय की असे तुम्हाला बोलायचे खूप प्रयत्न करतील पण तुम्ही तेच करा. काम पण होईल तुमचं आणि दुसरं काम पण होईल. टाइमपास पण होईल. एका दगडीमध्ये 2 पक्षी कसे मारायचे मी तुम्हाला आज शिकवतो. आइए देखते हैं मजा आएगा. आणि हे 2 पक्षी बघा लवकरच दार्जिलिंगला उडणार आहेत. बघितलं हा ब्लॉग दार्जिलिंगला हे पॉझिटिव्ह आहे. नाही हाय कन्फर्म होणार. आपण बोललो ना जीप काळी आहे. जांभळी आहे. जांभळी आहे काळी नाही. एक काम कर ना मला इज्जत निकाली क्या मेरी. मला फार काम आहे. चला बाय बाय. काम दे